नालासोपाऱ्यातील हॉवर्ड इंग्लिश स्कूलमध्ये घडलेली घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी आहे। एका 8 वर्षाच्या विद्यार्थ्याच्या गुप्तांगावर शाळेतील शिक्षिकेनं चक्क कॉलिन म्हणजेच काच साफ करण्यासाठी वापरलं जाणारं रसायन फवारल्याचा आरोप झालाय। या संतापजनक प्रकारामुळे पालक आणि नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून शिक्षण विभागाने तात्काळ चौकशी करून शाळेला बंद करण्याचे आदेश दिले। 23 जुलै रोजी ही घटना घडली। वर्गात दुर्गंधी येत असल्याची तक्रार एका विद्यार्थ्याकडून करण्यात आली। शिक्षिका निदा निजाउद्दीन हिने या विद्यार्थ्याचा संशय घेत थेट त्याच्या गुप्तांगावर रसायन फवारलं। हा प्रकार घडल्यानंतर मुलाने घरी जाऊन सर्व काही सांगितलं। धक्का बसलेल्या पालकांनी तातडीने शाळेत जाऊन शिक्षिकेला जाब विचारला। तिने माफी मागितली खरी, पण पालकांनी हा प्रकार शांतपणे न घेता शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल केली। या घटनेची सर्वप्रथम अनएक्सप्लोरर वसई या इंस्टाग्राम हँडलवरून माहिती समोर आली। ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आणि प्रकरण शिक्षण विभागाच्या रडारावर आले। चौकशीतून समोर आलेली माहिती अधिकच धक्कादायक होती। शाळेचा वैध परवाना नसल्याचा संशय उभा राहिला असून विद्यार्थ्यांना औरंगाबादमधील एका वेगळ्या शाळेचे लिव्हिंग सर्टिफिकेट देण्यात येत असल्याचं आढळतंय। विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांसोबत हा प्रकार घडला तो गेल्या 3 वर्षांपासून याच शाळेत शिकत होता, तरी शाळेची अधिकृत नोंद पालघर जिल्हा शिक्षण विभागात नव्हती। यानंतर पालघर जिल्हा परिषदेने तालुका स्तरावर चौकशीचे आदेश दिले आणि चौकशी अंती शाळेच्या कामकाजात गंभीर अनियमितता आढळून आल्यानं तात्काळ शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले। जिल्हा शिक्षण उपसंचालकांनी स्पष्ट केले की शाळा बंद न केल्यास संस्थेविरोधात थेट FIR दाखल करण्यात येईल। पीडित विद्यार्थ्याच्या आईने माध्यमांशी बोलताना सांगितलंय की माझ्या मुलाला न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे। विभागाने त्वरित पावलं उचलली याबद्दल समाधान आहे, पण चौकशी पूर्ण झाल्यानंतर आम्ही कायदेशीर कारवाईचा मार्ग स्वीकारू। हा प्रकार शिक्षण क्षेत्रात सुरक्षेच्या दृष्टीने किती मोठं दुर्लक्ष केलं जातंय याचा धक्कादायक नमुना आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, नालासोपारा।